युधिष्ठिराने मातेच्या प्रस्तावाला दुजोरा दिला. भीम तर तयारच आहे. भीमाला पण आनंद झाला, वा म्हणाला. आणि पहाटे पहाटे निघालेला आहे. पहाटे म्हणजे सकाळी 7 ते 9 ना. पहाटे म्हणजे पहाटे 3:30-4 ला पलिते घेऊन. कारण सगळं बेमालूम करायचं आहे. ह्यानं मारला असं कुणाला कळता कामा नये. नंतर ह्याचा बोभाटा झाला की भीम उघड झाला. भीम उघड झाला म्हणजे पांडव उघड झाले. आणि विदुर काका जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत गुप्त राहायचं आहे. पण हे काम तर करायला हवं. म्हणून पहाटे पहाटे निघाले. भीम निघाला. गाडाभर हात बैलगाडी भरून. आता रेडे लागतात म्हणून रेडा गाडी म्हणू आपण. रेडे त्याला लावलेले, झोपलेले. आणि भीम स्वतः आणि त्या बकासुराच्या त्या स्थानाच्या जवळ, गावाच्या बाहेर गुहेच्या जवळ स्वतः तिथं खायला लागला. आणि खाता खाता आरोळ्या ठोकतोय. तुमच्या भाषेत बोलतो, ए बक्या झोपलायस काय, उठ. अरे म्हणतो, ए बकड्या बाहेर ये. अरे बकुद्दीन काय करतोस. याच्या आधीच 15 वर्षापूर्वीच काय म्हटलं, ओ बकू भाऊ येत आहे का, बकू दादा, बकू भैया क्या ना. अरे भीम आहे असं का. आरोळ्या ठोकल्या मोठ्या. भडकलेला बकासूर तिथे येतो आणि भीमावर इतके आघात करतो, इतके आघात करतो, ज्याप्रमाणे एखादं लहान मूल वडिलांच्या अंगा खांद्यावर खेळत असताना काहीतरी धपाटा मार काहीतरी करत ना, वडील त्यांचं खाणं वगैरे काही चालू ते चालू ठेवतात. बोलत असते ते बोलणे चालू ठेवतात. भीमाने अगदी तसंच केलं. हा गुद्दे मारतो, लाथा मारतो. भीम चालू दे तुझं, माझे चालू ठेवतो. आणि पूर्ण गाडाभर भात खाऊन टाकला. हा काय बाबा, काय तुझं म्हणणं आहे म्हणून त्याच्याकडे बघितलं. आणि मग प्रचंड युद्धाला प्रारंभ झाला. अशी धुमश्चक्री झाली तोपर्यंत उजाडायला लागलं. अरे दोघांनी वृक्ष उपटले आणि वृक्ष एकमेकांच्या अंगावर फेकले. वृक्ष युद्ध झालं. इतकी लढाई झाली की तो बकासूर आधी तर बुद्धे मारून मारून दमलाय. त्याच्यात आता वृक्ष युद्ध खेळून अधिकच दमून गेला. धाबा टाकायला लागला आणि आडवा पडला. पालथा पडल्यानंतर भीमाने आपले गुडघे त्याच्या पाठीत रोवले आणि अक्षरशः राक्षसाचा भुगा करून टाकला. पहिल्या दिवशी तुम्हाला सांगितलं भीमाचं मारणं कसं आहे. तो काय तू चापटी मारत नाही, तो भुगणाच करून टाकतो. त्याचा भुगा करून टाकला राक्षसाचा. आणि ते पण त्याला कमी वाटलं नाही म्हणून पाहता पाहता किंचाळणाऱ्या त्या राक्षसाचे 2 फाळके करून टाकले. त्याचं ते किंचाळणं ऐकून त्याचे ज्ञाती बांधव सुद्धा रडत ओरडत पळायला लागले. भीम इथून ओरडतो, तर हिंसा बंद करा, नाहीतर तुमची माझ्याशी गाठ आहे. या बक्यासारखी तुमची अवस्था करून ठेवे. सगळे बिचारे पळून गेले. आणि भीमानं लोक गावाच्या वेशीच्या बाहेर यायच्या आधीच ते रक्तानं लिडबिडलेले त्याचे देहाचे 2 हात ते वेशीवर टांगणं म्हणतात ना तसं फेकून दिलं. आणि पुन्हा स्नान वगैरे करून अगदी सामान्य माणसासारखा घरात परत आला. गावकऱ्यांनी बघितलं बक्याचा मृतदेह.
हे म्हणतात बुवा बकुद्दीन जास्त बरं वाटतंय. त्याच आग्या का आम्ही म्हणण्यातच शूर आहे हो, करण्यात काहीच नाही आमचं, तर काय बोलायचं. असा हा त्याचा मृतदेह बघून सगळ्यांना आश्चर्य वाटलं. अरे आज कुणाची पाळी होती? या ब्राह्मणाच्या घरात आले, हा तर सुगडा लुगडा एवढा, तू याची अवस्था केलीस? अरे नाही, ते आलेत ना ब्राह्मण लोक, त्याच्यातला एक आहे बघा धिप्पाड, तो मंत्रसिद्ध आहे, त्यांनी काहीतरी मंत्रशक्तीचा वापर केलाय वाटतं, आणि त्यामुळे हे सगळं घडलं. त्याच्या प्रभावाचं हे फळ आहे. लोकांनी त्याला खूप साधुवाद दिला आणि आता हे मोठं संकट त्यांच्या गावावरचं टळलेलं आहे म्हणून या सर्वांचा सत्कार केला. आता व्यास जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तरी आपल्याला हलता येत नाही असं म्हणून पांडव तिथंच राहिले. एक दिवस, अजून महिना पूर्ण व्हायचा आहे, एक ब्राह्मण त्या नगरीमध्ये आला आणि या ब्राह्मणाच्या घरातच येऊन निवासाला थांबला. आता बघा, आपल्याकडं एक अर्धा पाहुणा जर आला तरी आपल्याला काय होतं, 3 BHK मध्ये असताना सुद्धा आपली प्रिव्हसी गेट्स अफेक्टेड, राईट? किती दिवस राहतोय की बाबा, 3 BHK असला तरी. आता ह्याच्याकडे आधीच 6 लोक आहेत, आणखी एकाला ठेवून घेतलं त्यांनी, या 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 राहा. पण त्याचा काही मोठा वाडा नाहीये, सामान्य घरातला आहे तो. अतिथी सत्काराला खूप महत्व होतं म्हणून चाहे म्हणायचं. बरं ठीक आहे, अतिथी सत्काराला खूप महत्व आहे. अतिथी देवो भव म्हणजे आम्ही अर्थ काय काढला माहितीये, अतिथी देव असतो असं नाही, देव आला तरच त्याला अतिथी मानावं, बाकीच्यांना म्हणावं निघा आता. वाट बघा येतोय देव तुमच्याकडं. अरे अतिथीला देव मानाला तर कधीतरी एक दिवस देव तुमच्याकडे अतिथी म्हणून येईल, बरोबर ना? सूर्याजी पंतांनी आतिथ्य केलं, उपासना केली म्हणून एक दिवस रथसप्तमीच्या कडकडीत दुपारच्या वेळेला भगवान सूर्यनारायण त्यांच्याकडे अतिथी म्हणून आले आणि वरदान दिलं. 2 महान पुत्र दिले, त्यातले एक म्हणजे समर्थ रामदास स्वामी. पण 24 वर्ष नव्हे, जीवनभर आतिथ्य पाळलं म्हणून सूर्यनारायणांना यावंसं वाटलं. या ब्राह्मणाला त्यांनी अतिथी म्हणून ठेवून घेतलं आणि तो अनेक कथा सांगणारा होता हो. हनुमान कथा काय सांगतायत, महाभारत कथा सांगतायत, अजून काय सांगतायत, खूप छान वाटलं. सगळे पांडव पण तिथं जाऊन बसत, कुंती पण तिथं जाऊन बसे आणि त्याच्याकडून कथा ऐकत असत. त्यानं एक दिवस फार रंजक कथा सांगितली. अरे तुम्हाला माहितीये का, द्रौपदी म्हणून एक अद्भुत अशी राजकन्या आहे, द्रुपदाची कन्या, याज्ञसेनी असंही तिचं नाव आहे. तिथं स्वयंवर ठरलंय म्हणे. आता स्वयंवर ठरलंय, कानावर पडताच पांडवांनी कान टवकारले. धृष्टद्युम्न आणि द्रौपदी यज्ञातून उत्पन्न झाले, तुम्हाला माहितीये का? पांडव म्हणाले आम्हाला यातलं काहीच माहिती नाही. आता ते पांडव नाही आहेत बरं, छद्म वेशातले ब्राह्मण आहे. ते म्हणाले आम्हाला नाही माहिती, सांगा. ऐका, द्रोणाचार्यांनी, आता ह्यांनाच ऐकवत आहे पांडवांना, द्रोणाचार्यांनी पांडवांकरवी द्रुपदाचा पराभव घडवला आणि द्रुपदाला स्वतःच्या अधीनस्थ करून घेतलं. गंगेच्या उत्तरेकडचं राज्य द्रोणाचं आणि दक्षिणेकडचं राज्य या द्रुपदाचं असं झालं. अर्ध्या राज्याला तो मुकला.
द्रोणांनी जुनी मैत्री टिकवून ठेवली, पण द्रुपदानं मात्र वितुष्ट बाळगलं आणि केवळ क्षत्रिय सामर्थ्यानं द्रोणाला संपवता येणार नाही म्हणून त्यांनी दैवी सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी याज आणि उपयाज या ब्राह्मण बंधूंना गाठलं. यांच्याकडे तो गेला. उपयाजाकडे दीर्घकाळ सेवा केली. हा उपयाज छोटा भाऊ आहे, याज हा मोठा भाऊ आहे. दीर्घकाळ सेवा केली, त्याचं मन जिंकलं आणि मग मनातली गोष्ट सांगितली, मला असा एक यज्ञ करायचा आहे ज्या यज्ञाच्या योगातून माझ्या पत्नीला द्रोणाचा वध करू शकेल असा पुत्र प्राप्त होईल. उपयाज म्हणाला, असे ब्रह्मघातकी उद्योग मी करत नसतो. कारण द्रोणाला मारायचं म्हणजे कोणाला मारायचं? ब्राह्मण मारायचा. हे उद्योग मी करत नाही. मी निष्ठेनं राहणारा, आचार धर्म पाळणारा आहे. माझा थोरला भाऊ याज तो काही पाळत नाही असं. मी एकदा चाललो असताना मी बघितलं, मागाहून चाललो होतो, तो पुढे होता. अरे खाली जमिनीवर पडलेलं फळ त्यांनी तसंच खाल्लं. आचमन नाही, काही नाही. चालता चालता खाणारा त्याला काय म्हणतात समर्थ? मार्गे जाय खात खात. पुढं म्हणवत नाही ना, मीच म्हणून टाकतो, तो एक मूर्ख. मार्गे जाय खात खात तो एक मूर्ख. याच काही आचार धर्म पाळत नाही. मला तेव्हाच लक्षात आलं, भाऊ जरी असला तरी थोडं दुरूनच बरं आहे. नाहीतर मी पण याच्या संगतीत लागायचो आणि माझाही आचार धर्म भ्रष्ट व्हायचा. पण असले यज्ञ तो करू शकेल, त्याला जाऊन विचार. यांनी त्याला गाठलं आणि म्हटलं, असं असं करायचं बाबा. याच तयार झाला. चालेल म्हणाला, करूया. पण उपयाजावर पण उपयाजाचं प्रेम असल्यामुळे तो म्हणाला, मी मदत करायला येईन, पण यज्ञ मी करून घेणार नाही, मी थोडी मदत करेन. आणि या दोघांच्या माध्यमातून एक दीर्घकाळ यज्ञ चालला. आणि आता यज्ञाची अंतिम आहुती टाकायची आहे आणि त्याचं फळ मिळणार आहे. याज राजपत्नीला म्हणतो, अगं हा हवीरभाग ग्रहण कर, तुला दिव्य असे पुत्र आणि कन्या होणार आहे. ती म्हणते, मी मुख आणि देहाना पवित्र आहे, मी रजस्वला आहे, मी हे ग्रहण करू शकत नाही, माझं स्नान होऊ जाऊ द्या, त्यानंतर मी ग्रहण करते. तो म्हणाला, माझ्याकडे वेळ नाही. मी सिद्ध केलेला आणि या उपयाजानं अभिमंत्रित केलेला हा हवीरभाग व्यर्थ जाणार नाही. मी हा अग्नीला समर्पित करतो, अग्नीच या दोघांना उत्पन्न करेल. आणि म्हणून यज्ञीय अग्नीमध्ये त्यांनी तो हवीरभाग अर्पण केला. आणि अग्निकुंडातून एक तेजपुंज असा चिलखत चढवलेला, खड्ग हातात आहे, धनुष्यबाण हातात आहे, असा एक दिव्य पुत्र प्रकट झाला. पांचालांनी सिंहनाद केला. सर्वत्र आनंद पसरला. आकाशवाणी झाली, अरे हा पुत्र द्रोणाच्या वधाला कारण होईल. द्रुपदाची चिंता हा मुलगा मिटवे. नंतर एक अत्यंत रूपवती अशी, सर्व स्त्री गुण मंडित असणारी, श्यामल वर्णाची, गोरी नाही हा, श्यामल वर्णाची, नीलकमलासारखा सुगंध जिचा कोसभर पसरतो, अशी एक कन्या प्रकट झाली. आणि आकाशवाणीनं सांगितलं, हिचं नाव कृष्णा असेल. मुख्य नाव काय आहे? कृष्णा. यज्ञसेनाची कन्या म्हणून याज्ञसेनी आणि द्रुपद राजा म्हणून त्याची द्रौपदी. पण द्रौपदी नावच प्रसिद्ध झालं. कुमाराचं नाव धृष्ट म्हणजे धाडसी असणारा आणि द्युम्न म्हणजे तेजस्वी असणारा, असा धृष्टद्युम्न. आणि श्यामल वर्णाची म्हणून कृष्णा, अशी या दोघांची नावं ठेवली गेली. पुढे मुलगा मोठा झाला. कोण? धृष्टद्युम्न. यज्ञोपवीत संस्कार झाला. वडिलांनी त्याला शिकायला कुठं पाठवावं? वडिलांनी त्याला शिकण्यासाठी द्रोणाचार्यांकडे पाठवलं. हा मुलगा द्रोणाचार्यांना मारण्यासाठी उत्पन्न झालाय.
आणि शिकायला कुणाकडे पाठवलं? द्रोणाचार्यांकडं. द्रोणाचार्यांना ही सगळी गोष्ट माहीत आहे, तरी सुद्धा राजकुमाराला मी शिकवलं नाही आणि मित्र म्हणणाऱ्या द्रुपदाच्या मुलाला मी शिकवलं नाही, म्हणून जगामध्ये माझी नाचक्की होईल ते होऊ नये आणि कर्तव्य बुद्धी माझी पण काही आहे. या दोनही भावनेतून द्रोणाचार्यांनी मुक्त हस्तानं या मुलाला विद्या दिली. कशा प्रकारचे लोक या देशात होऊन गेलेत बघा, विचार करा. आता व्यावहारिक दृष्ट्या म्हणाल तर हा निव्वळ मूर्खपणाच आहे असं तुम्ही म्हणू शकाल, पण प्रत्येक वेळेला व्यवहार पाहू नये, तत्व पाहावं. व्यवहार पाहू नये असं मी म्हटलं नाही, प्रत्येक वेळेला व्यवहार पाहू नये, तत्व पाहावं. मुक्त हस्तानं त्याला विद्यादान केलं अशी कथा सांगितली. आणि ही कथा ऐकून पांडव अस्वस्थ झाले. दोन कारणामुळे. का? अरे धृष्टद्युम्न माझ्या गुरूंच्या, आमच्या गुरूंच्या वधासाठी उत्पन्न झाला, हे एक कारण. आणि तिकडं स्वयंवर जवळ येत चाललंय आणि आम्ही इथं रत्नागिरीतच आहे. नाही, स्वयंवर जवळ येत चाललंय आणि आम्ही अजून एक चक्रा नगरीतच आहोत. या दोनही कारणांमुळे अस्वस्थपणा आहे. आणि योग्य वेळेला 1 महिना पूर्ण होता होता भगवान वेदव्यास प्रकट झाले. वेदव्यास भगवान की जय. मुक्तपणे त्यांचं पूजन केलं, अनेक कथा सांगून धर्मोपदेश केलाय. हे सगळं मुळातून वाचण्यासारखं आहे बरं. त्यात कथाभाग नाहीये म्हणून मी तो घेत नाहीये. अप्रतिम धर्मोपदेश आहे. त्याच्याऐवजी हे घेऊया. कथा भगवंताची कथा भगवंताची सकळ तीर्थांचे माहेर, सकळ तीर्थांचे माहेर. कथा भगवंताची कथा भगवंताची सार, कथा भगवंताची सार. सकळ तीर्थांचे माहेर, सकळ तीर्थांचे माहेर, तीर्थांचे माहेर. कथा भगवंताची सार, कथा भगवंताची सार. सकळ तीर्थांचे भगवंताची सार. भगवंताची पंथ वाराणसी, से पंथ
अनेक सुंदर सुंदर कथा सांगून व्यासांनी धर्मोपदेश केला आणि सांगितलं, पांडवांनो, एक माझ्याकडून महत्वाची कथा आहे का, ज्याचा संदर्भ तुमच्या पुढच्या संपूर्ण जीवनाशी आहे. एक ऋषिकन्या होती. उत्तम रूप होतं, गुणही उत्तम होते, पण काय कुणास ठाऊकी तिला उत्तम वरच मिळेना. उदास झाली बिचारी, उद्विग्न पण झाली. तिने विचार केला, शिव सगळ्यात लवकर प्रसन्न होतात, त्यांची आराधना करावी. आणि शिवांची आराधना करायला लागली. आराधना करता 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 एक रूप झाली. तिच्या आराधनेवर शिव प्रसन्न झाले, प्रकट झाले, म्हणाले, वरम ब्रूहि. साक्षात ऋषभध्वज भगवान शिव समोर आहेत हे पाहून तिला इतका आनंद झाला. आता माझी मनोकामना पूर्ण होणार असं वाटून उत्कंठित होऊन तिनं एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तीनदा नव्हे, चारदा नव्हे, 5 वेळेला म्हटलं, मला वर हवा, मला वर हवा, मला वर हवा. अजून 2दा राहिले ते म्हणून टाकू, मला वर हवा, मला वर हवा. तिनं 5 वेळा असं म्हटलं. तिच्याही लक्षात नाही की मी 5 वेळा म्हटलं. आता शिवशंकर हे शिवशंकर आहेत. ते म्हणाले, तुला 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 वर देतो. जा बाई, 5 वर मी तुला देतो. आता वर मागितला काय, तर मला वर हवा.
आणि 1 नाही तर 5 वर मिळवले. ती थोडी लाजली आणि म्हणाली, देवा मला 1च वर हवाय रे. शिवशंकर म्हणतात, आमच्या शब्दामध्ये आता बदल होणं शक्य नाही. भरत कुलोत्पन्न 5 पती तुला मिळतील. 5 नको, 1च द्या ना. लाघवीपणे भगवान म्हणतात, जितकी मागणी तितका पुरवठा. तुला 5 वर मिळतील, पण पुढल्या जन्मात हे मिळतील, हे पुढल्या जन्मात घडेल. आणि व्यास म्हणतात, ती जी ऋषिकन्या होती तीच आता पार्षदी द्रौपदी कृष्णा आहे. ती तुम्हा 5 भावांची पत्नी बनेल आणि लोकोत्तर आनंद तुम्हाला प्रदान करेल. मना सारखी सुंदराते अनन्या, मना सारखे पुत्र जामात कन्या, सदा सर्वदा बोलती नम्र वाचा, जनी जाणीजे योग हा सुकृताचा. जय जय रघुवीर समर्थ. पूर्वीच्या काळी विवाहाधिक प्रसंग आणि संबंध हे धर्मार्थ काम यांना डोळ्यासमोर ठेवून होत असल्यामुळं आनंदाची प्राप्ती होती. सध्याच्या या कलियुगामध्ये प्रायः हे संबंध मागचे ऋणानुबंध फेडण्यासाठीच होत असल्यामुळं मागच्या जन्मात केलेल्या उद्योगांचं फळ म्हणूनच होतात. मग तो पिता पुत्र संबंध असो, भाऊ भाऊ संबंध असो, पती पत्नी संबंध असो, बहीण बहीण पण आता सोडली, कोणी सोडली नाही बघा. बहिणीला बहीण त्यांची भांडणं लावून दिली मस्तपैकी. भाऊ बहीण यांची भांडणं छान लावून दिली. वर्षातले 2च दिवस भाऊ आणि बहीण प्रेमाने एकमेकांशी बोलायचं, बघायचं. कोणते 2 दिवस? रक्षाबंधन आणि भाऊबीज. आणि उरलेले 363 दिवस कुठला वाटा मागती काय माहित. घरातला कोणता वाटा मागून घेती काय माहित. छान योजना केली ना, समानतेच्या नावाखाली घर फोडण्याची योजना. हिंदूंना कळत नाही. जाऊ दे, त्याच्यात कशाला पडा. आपण द्रौपदीचा विचार करू. व्यास अंतर्धान पावले. उत्तर दिशेला पांडवांची यात्रा आता लगबगीनं सुरू झाली. अर्थात मातोश्री पण त्यांच्या बरोबर आहेत. 1 अहोरात्र पूर्ण झाल्यानंतर गंगेच्या किनारी सोमाश्रयायण नावाच्या एका तीर्थावर रात्री हे पोहोचले. एक दिवटी घेऊन अर्जुन पुढे चाललाय. तिथं त्याला गंधर्वराज चित्ररथ स्त्री समूहाबरोबर क्रीडा करताना दिसला. मानवीय मर्यादेचं उल्लंघन करून अर्जुन इथं आला आहे असं त्याचं म्हणणं आहे. अरे निघ इथून, आम्हा देवतांचं हे स्थान आहे, आम्ही क्रीडा करत आहोत, तू इथं थांबता कामा नये असं त्यांनी अर्जुनाला दाखलं. आणि चित्ररथ आणि अर्जुन यांच्यामध्ये वाग्युद्ध सुरू झालं. अर्जुन म्हणतो, अरे गंगा ही तर माता आहे, माता सर्वांची असते. नदी आहे, नदी सर्वांची असते, तुझ्या एकट्याची कुठून आली? मी नाही जात. जी आकाश नामिनी आहे तिला वियदगंगा म्हणतात, स्वर्णनदी म्हणतात. पितृलोकामध्ये जी आहे तिला वैतरणी म्हणतात. देवलोकी अलकनंदा, तिच्यावर एका कुणाची सत्ता असू शकत नाही.
त्यामुळं हा अंगारपर्ण चित्ररथ चिडतो आणि अर्जुनावर जोरात एक बाण सोडतो. अर्जुनाचा अभ्यास कसा होता आपण पाहिलेला आहे. अत्यंत दक्ष आहे तो. पटकन ढालीनं तो बाण अडवतो आणि भयंकर असं आग्नेयास्त्र त्याच्यावर सोडतो. त्यामुळं त्याच्या रथाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडतात आणि ठाडकन तो कोलमडून खाली पडतो. गंधर्व भूमीवर पडतो आणि पालथ्या पडलेल्या या गंधर्वाच्या केसांना धरून ओढत ओढत अर्जुन आणतो आणि युधिष्ठिराच्या पायाशी टाकून देतो. कर याचा निवाडा. कसे वीरशाली लोक होते बघा यांच्यामध्ये. किती सामर्थ्य होतं, प्रताप होता. कुंभीनसी नावाची त्याची पत्नी आहे. ही पत्नी अर्जुनाच्या जवळ येते आणि गयावया करायला लागते. म्हणते, मी तुम्हाला शरणागती आहे, माझ्या पतीला कृपया सोडून द्यावं. युधिष्ठिराला दया आली आणि युधिष्ठिरानं मध्यस्थी करून चित्ररथाला जीवदान दिलं. चित्ररथ म्हणतो, अर्जुना, मला जो जीवदान देतो ना त्याला मी दिव्य चाक्षुषी विद्या देतो, ती तू स्वीकार कर. प्रत्येक भावाला 100 दिव्य अश्व देतो. आणि सांगितलं, ब्राह्मणाचं वज्र हात असतात का? आचमन त्यांनीच करायचं आहे, तर्पण त्यांनीच करायचं आहे. देव पितर ऋषी तर्पण त्यांनीच करायचं आहे, लेखन त्यांनीच करायचं आहे, हातानेच करायचं आहे. वरदान देण्याचा संकल्प किंवा शाप देण्याचाही हातानेच करायचा आहे. त्यामुळं ब्राह्मणाचा हात हा वज्र आहे, क्षत्रियासाठी रथ हा वज्र आहे आणि रथाचा मुख्य भाग आहे अश्व, म्हणून मी तुला ते देणार आहे. वैश्यांसाठी दान हेच वज्र आहे आणि शूद्रांसाठी कर्म हेच वज्र आहे. अर्जुन म्हणाला, तू जे देशील ते मी स्वीकारेन, पण मी तुला आग्नेयास्त्राची दीक्षा देतो, कारण मला फुकट घेणं पटत नाही. कुठलीही गोष्ट मी फुकट घेत नाही. आणि आग्नेयास्त्र त्याला दिलं. चित्ररथ म्हणाला, अर्जुना, तुलाही कदाचित माहित नसेल, पण माझ्यासारख्या गंधर्वाला तू कशामुळे जिंकलंस माहितीये? तुझ्या ब्रह्मचर्य व्रतामुळे तू जिंकलंस. हे व्रत सर्वश्रेष्ठ म्हटलेलं आहे. आपल्या अष्टांग योगामध्ये यम आणि नियम सांगितले. त्या यमामध्ये एक यम ब्रह्मचर्य हे सांगितले. आणि शास्त्रकारांचं असं म्हणणं आहे, 5 यम 5 नियम हा 10चा समूह आहे. ज्याच्यातील एक हेच व्रत जर तुम्ही पाळलं, बाकीचे 9 आपोआप तुमच्या हातात येतात. मोठ्या विद्वानांनी हे सांगितलेलं आहे. सगळ्यात प्रधान यम ब्रह्मचर्य. हे तू आजपर्यंत पालन केलंस आणि ह्याच्या योगे तुला माझ्यावर विजय संपादन करता आला. आणि सध्याच्या काळामध्ये याच व्रताची खिल्ली उडवली जाते. आमच्या मुलांना आम्ही शाळेमध्ये घालतो खरं, पण त्यांना 70 ते 75% संसारी आम्ही शाळेतच करून टाकतो. त्याच वयात आमची मुलं संसारी होऊन जातात. पूर्वी गुरूंच्या गृही पाठवलं जात असे. विद्यार्थ्याचं लक्षण काय आहे? विद्यार्थी कोण आहे? जो स्वतःच्या घरात राहून शिकतो तो विद्यार्थी नाही, तो शिक्षार्थी आहे. तो फक्त शिकतो, त्याला विद्या मिळत नाही. सरस्वती त्याच्यावर प्रसन्न होत नाही. काकचेष्टा भगत ध्यानम. काकचेष्टा बकाचं ध्यान. श्वान निद्रा तथैवच. श्वानाची निद्रा, कुत्र्याची झोप कशी असते? सावध असते. बकाचं ध्यान कसं असतं? बगळ्याचं एकदम एकाग्र चित्तानं असतं. आणि कावळा सदैव सतर्क असतो. आणि असं असताना
गुरूंची सेवा करत जो गुरूंच्या घरात राहतो, त्या लक्षणांनी जो युक्त आहे तोच विद्यार्थी आहे. आणि आम्ही ती सोय ठेवलेली नाही. त्यामुळं नाव जरी विद्यार्थी असलं, ही मे बी अ स्टुडंट बट नॉट अ विद्यार्थी. कारण विद्या गुरुच्या प्रसन्नतेमुळे मिळते. गुरु प्रसन्न झाल्यानंतर सरस्वतीचा प्रसाद मिळतो, त्याला विद्या म्हणतात. म्हणून आम्ही आमच्या मुलांना 75% प्रापंचिक आधीच करून ठेवलेला आहे. फक्त विवाह लावला की तो झाला 100%, बस एवढाच फरक आहे. ह्या पद्धतीनं आम्ही आमच्या सर्व व्रतांची हेळसांड करत चाललो आहोत. आता हे बदलायचं कसं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सरकारने काय बदलायचं हा अजून वेळ आलेली नाहीये, म्हणून त्यात बोलण्यात उपयोग, त्याला काही अर्थच नाहीये त्या विषयावर बोलून. गुरुकुल वगैरे आहेत लहान लहान, पण ते पण वैकल्पिक आहेत. पूर्वी अपेक्षित होतं त्याप्रमाणे नाही. आणि अर्जुनाला इथं म्हटलं जातं, तुझ्या या व्रतामुळे तू मला जिंकू शकलास एका बाणामध्ये. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जर जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर एक उत्तम पुरोहित तुमच्याकडे असायला हवा. तेव्हा तुम्ही एक उत्तम पुरोहित निवडा. आणि संवरणासाठी वसिष्ठ ऋषींनी तपतीची प्राप्ती कशी करून दिली. संवरण हा एक राजा आहे, युवराज होता, आणि तपती ही सूर्यकन्या आहे. त्या सूर्यकन्याची प्राप्ती वसिष्ठ नावाच्या पुरोहितांनी कशी करून दिली याची कथा सांगितली. आणि या वसिष्ठांच्याच कृपेमुळं इक्ष्वाकु वंश फोफावला हेही सांगितलं. म्हणून तुम्हालाही जर जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही सुद्धा पुरोहित निवडा, उत्तम पुरोहित निवडा, असं अर्जुनाला त्यांनी सांगितलं. आम्हाला अनुरूप असणारा योग्य पुरोहित तूच सुचव, असं अर्जुन म्हणतो. आणि चित्ररथ सांगतो, देवलांचा धाकटा भाऊ धौम्य ऋषी, हे धौम्य ऋषी सध्या उत्कोचक नावाच्या तीर्थावर तपस्या करत आहेत. तेव्हा तुम्ही त्यांना शरण जा, त्यांना संतुष्ट करा. त्यांच्या योगानं तुमची भरपूर भरभराट होईल. पूर्वी पौरोहित्याला फार महत्व होतं आणि त्या आचाराचे लोक सुद्धा होते. पांडव तातडीनं तिकडे गेले, पौरोहित्य स्वीकारण्याची प्रार्थना केली आणि आनंदानं या ऋषींनी, धौम्य ऋषींनी ती प्रार्थना स्वीकारली. गुरु मज छंद तुझाची असावा, 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 छंद असावा सतत तुझा, छंद असावा सतत तुझा, छंद असावा सतत तुझा मज, छंद असावा सतत तुझा मज, विसर कधीही नसावा, विसर कधीही नसावा, गुरु मज छंद तुझाची असावा, गुरु मज छंद तुझाची असावा, गुरु मज छंद तुझाची असावा. दीनदयाळा तुझ विण मगला, दीनदयाळा तुझ विण मगला, दीनदयाळा तुझ विण
मंदमती हा तव करुणेचा, मंदमती हा तव करुणेचा, मंदमती हा तव करुणेचा, नौके माझी बसावा, नौके माझी बसावा, गुरुमद छंद तुझाची असावा, गुरुमद राम सखा इच्छी तव भव पंगी, राम सखा इच्छी या भव पंगी, राम सखा इच्छी या भव पंगी, राम सखाईची या भव पंगी, राम सखाईची या भव पंगी, दास तुझा न फसावा, दास तुझा न फसावा, गुरुमद छंद तुझाची असावा, गुरुमद छंद तुझाची असावा, गुरुमद तुझाची असावा, गुरुमद छंद छंद समर्थ. धौम्य ऋषींनी अनुमती दिली. पांडवांना आनंद झाला आणि ते म्हणाले, व्यासांनी विशेष असं कार्य आम्हाला दिलेलं आहे, त्यासाठी आम्ही कांपिल्य नगरीमध्ये जात आहोत, आपला आशीर्वाद असावा. अर्थात धौम्य ऋषींना सगळं कळलेलं आहे. त्यांनी आशीर्वाद दिला, विजयी भव. पांडवांना आनंद झाला. मातेसह पांडव पांचाल देशामध्ये पोहोचले. मार्गामध्ये अनेक आता ब्राह्मणांच्या वेशात असल्यामुळं त्यांच्या अवतीभोवती सगळे ब्राह्मण आहेत, एकत्र चालले. त्या समुदायातून ते निघालेले. या 5 मुलांकडे सगळ्यांचं लक्ष जातो आणि अरे देवांसारखे दिसणारे तुम्ही, आम्हाला असं वाटतं की कृष्णा तुमच्यापैकी एकाच्या गळ्यात माळ टाकेल. यांनाही बरं वाटलं सगळ्यांना. पुन्हा मार्गामध्ये भगवान कृष्णद्वैपायन भेटले, आशीर्वाद दिला आणि आता राजप्रासादाकडे तुम्ही निघावा असं सांगितलं. आता द्रुपदाच्या मनात काय आहे? द्रुपदाच्या स्वतःच्या मनात हे आहे की माझी कन्या अर्जुनाला मिळावी. त्या अर्जुनानं त्याच्या अगदीच तरुणपणी द्रुपदाला हरवलेला आहे. असा जावई कुणाला नको की जो इतक्या तरुणपणी इतका पराक्रम गाजवू शकेल, तर मोठा झाल्यानंतर काय करेल. असा त्याचा मानस लक्षात घेऊनच त्यानं पण लावलेला आहे की जो अर्जुनालाच साध्य करता येईल. अवघड पण लावला. काय पण आहे? काही पण नाही हो. काय पण आहे तो ऐका. अवघड पण आहे. एक अत्यंत कठीण असणार असं धनुष्य, घणसर कणखर असं धनुष्य आहे. ते आधी वाकवायचं, ते
त्याला प्रत्यंचा लावायची आणि एका विशिष्ट ठिकाणी जाऊन उभं राहायचं. तिथं वरच्या बाजूला आता पंखे जसे फिरतायत तसं वेगामध्ये एक यंत्र फिरतंय आणि त्या यंत्राला मध्यभागी छिद्र आहे. बघा बरोबर आहे का? तसं नाही. मध्यभागी छिद्र आहे आणि त्या छिद्राच्या पलीकडे काही अंतरावरती बुळका नावाचा मासा लावलेला आहे. शिशुमार असं त्याचं नाव आहे संस्कृत मध्ये. शिशुमार तारकापुंज म्हणजे बुळका मासा हा तिथं आहे. त्याचा वेध त्या छिद्रातून बाण सोडून करायचा आहे. आणि ते रोटेशन असं नाहीये पंख्यासारखं ते असं फिरणार आहे, त्यामुळे ते छिद्र सारखं दिशा बदलणार आहे असं, आणि तो अचूक वेध करून मारायचा आहे. आता हे करू शकेल तर अर्जुनच कदाचित करणं, म्हणून इतका कठीण असा पण लावला. देशोदेशीचे रूपवान गुणवान सामर्थ्यवान राजकुमार राजे आणि ब्राह्मण ऋषी देवर्षी हे सुद्धा हे स्वयंवर पाहण्यासाठी आलेले. आता यामध्ये कोण कोण आहे? दुर्योधन आहे, दुःशासन आहे, कर्ण, कौरव, शिशुपाल, जरासंध, शल्य ही सगळी मंडळी आहे. आणि विमानामध्ये बसून रुद्र, आदित्य, देव, ऋषी, गंधर्व, अप्सरा ही सगळी मंडळी असा अद्भुत होणारा हा समारोह पाहण्यासाठी स्वयंवर पाहण्यासाठी आलेली आहे. आणि तिथं एक विशेष असं अद्भुत व्यक्तिमत्व येणार आहे. पण अद्भुत असं व्यक्तिमत्व येणार आहे. ते इतकं अद्भुत आहे की त्याची आळवणी केली नाही तर त्याला यायला आवडणार नाही. ये रे यादवा, ये रे माधवा, ये रे यादवा, ये रे हृदय निवासा देवा रे, ये रे यादवा, ये रे माधवा, ये रे यादवा, ये रे माधवा, हृदय निवासा देवा रे, हृदय निवासा देवा रे, यादवा, ये रे माधवा. काम विराम अंतरी राम, काम विराम अंतरी राम, सर्व काळ आठवा काम विराम अंतरी राम, काम विराम अंतरी राम, सर्व काळ आठवा सर्व काळ ये रे यादवा, ये रे माधवा, ये रे यादवा, ये रे माधवा, हृदय निवासा देवा रे, हृदय निवासा देवा रे.
राहतो वाट पाहतो रामदास पराकृत गातो रामदास पराकृत गातो पराकृत गातो पराकृत गातो पराकृत हृदय निवासा